वैभववाडी तालुका पंचायत समितीमधील लोरे पंचायत समिती मतदारसंघामध्ये आता लढत जवळपास निश्चित झालेली आहे. महायुतीकडून भाजपाचे सिद्धेश दिलीप रावराणे हे कमळ या निशाणीवरती रिंगणात उतरलेले आहेत. आपल्यासोबत आहेत सिद्धेश रावराणे. सिद्धेश उर्फ बंटी यांची खासियत ही आहे की आभाल वृद्धांमध्ये त्यांची एक क्रेज आहे. सिद्धेश नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदाच तुम्ही खरं म्हणजे निवडणूक रिंगणामध्ये आहात. राजकीय प्रवेश म्हणता येईल खऱ्या अर्थानं. राजकीय जीवनाचा एक श्री गणेशा तुम्ही करताय आणि आज माघी गणेश जयंतीसुद्धा आहे. योगायोग खूप चांगला आहे खरं हे म्हणायला. काय सांगाल? आज पूर्ण मी भारतीय जनता पार्टीचा म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे आधारस्तंभ, आमचे गुरुवर्य, ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण शिकत आलो आहे, त्यांच्याकडे बघून आम्ही समाजकारण शिकत आलो आहे, असे आमचे लाडके नेते नारायण राणे साहेब, तसेच आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग आणि वैभववाडी तालुक्यातील सर्व नेते आणि आमचे गुरुवर्य माझे वडील आमचे दिलीपजी रावराणे साहेब यांचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त याच्यासाठी करतो की त्यांनी मला लढण्यासाठी एक युवा चेहरा म्हणून मला ह्या पंचायत समितीचं नेतृत्व करण्याची एक संधी मला दिली. त्याबद्दल मी पहिलं त्यांचे शतशः आभार मानतो आणि पहिला मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करेन. आणि ही माझ्यासाठी राजकीय इनिंगची माझी सुरुवात आहे आणि त्याच पद्धतीने मला लोकांची सेवा करण्याची आज माघी गणेश जयंती आहे, त्यामुळे मला एक चांगला योग असा वाटतो आहे. सिद्धेश एक पोलाईट आणि एक विनम्र असं व्यक्तिमत्व, जिथं आपण म्हणतो की मातृपितृभक्ती आणि गुरुवरी जे काय असेल त्या सर्वांचीच तुम्ही नावं घेतलं. त्याच्यानं तुमची एक स्वभाव जो का आहे, स्वभावातील एक विनम्रता जी आहे ती समजून येते. थोरा मोठ्यांना काका आजोबा म्हणून कामावर हाक मारणं आणि जे आपले समवयस्क असतील त्या मित्रांच्या खांद्यावरती हात घालून टाकून सगळ्यांसोबत चालणं हा तुमचा म्हणजे एक स्वभावाचं खास वैशिष्ट्य आहे. हे वैयक्तिक स्वभाव झाला किंवा वैयक्तिक बाब झाली, जे समोरच्याला आपलंसं करून घेण्यामध्ये खूप महत्त्वाचं एक टूल आपण म्हणूया किंवा जे असतं हे एक स्वभाव वैशिष्ट्य असतानाच राजकारणामध्ये समाजकारणाची एक जोड लागते. आणि केवळ राजकारणामध्ये यायचं आहे म्हणून तुम्ही नव्हे तर गेली अनेक वर्ष बघितलं तर क्रीडाविषयक असेल म्हणा किंवा आरोग्यविषयक म्हणा किंवा धार्मिक काही उत्सव असतील ह्या लोरे पंचायत मतदारसंघामध्ये किंवा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण सक्रिय असता. अगदी म्हणजे तन मन धन अर्पून पूर्णपणे तुम्ही सक्रिय असता. कसा रिस्पॉन्स असतो येथील जनतेचा, काय सांगाल? लोकांनी एक आमच्या घराला एक राजकीय वारसा लाभलेला आहे. माझे वडील गेली 35 वर्ष या पूर्ण मतदारसंघाची सेवा करत आहेत. त्यांच्याकडे बघून आम्ही त्यांना एक आदर्श स्थान ठेवून त्यांनी जी क्रीडा असू दे, शेतीमध्ये असू दे किंवा सहकार क्षेत्रामध्ये नवीन काम चालू केलेलं असू दे किंवा आमचे यात्रोत्सव असू दे, त्यांच्याकडे बघत आम्ही आलो आहे, त्यांना बघत आम्ही घडत आलो आहे. आणि त्या दृष्टीने आम्हाला जे काही लोकांना देता येईल, जे काही लोकांच्या समस्या मांडल्या त्या निरसन करण्याची आम्ही कायम आमच्यामध्ये नवीन म्हणजे पूर्ण करून आम्ही त्या कशा शंका निरसन होईल ह्याच्याकडे आमचं पूर्ण दृष्टिकोन असतो. प्लस आमच्या रासई देवी यात्रोत्सवामध्ये आम्ही वेगवेगळे मोठे लेडीज म्हणजे स्त्रियांसाठी स्त्री सक्षमीकरणासाठी आम्ही होम मिनिस्टरसारखा प्रोग्राम आम्ही घेतो. लोरे या गावामध्ये आम्ही क्रीडा स्पर्धा घेतो. कबड्डीसारखे आम्ही खेळाडू इथे तयार केलेत. माझे वडील कबड्डी फेडरेशनला उपाध्यक्ष असल्यामुळे आम्हाला जे काय मुलांना म्हणजे क्रीडा या क्षेत्रामध्ये देता येईल ते आम्ही करत आलो आहे. प्लस आम्ही आरोग्यासाठी ज्या सुविधा लोकांना राणेसाहेबांमार्फत किंवा मोदी साहेबांमार्फत ज्या काय गव्हर्नमेंटकडनं ज्या स्कीम येतात त्या राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि जे होईल, जे आपल्याकडनं शक्य आहे ते लोकांना देण्याचा 100% प्रयत्न हा आमच्याकडनं होतो. बघितलं तर आता ज्याचा आपण उल्लेख केला की 35 वर्ष दिलीपराव जे आपले वडील आहेत ते या राजकारणामध्ये राणेंसोबत आहेत. आत्ताही पुढची पिढी तुमची, तिकडे बघितलं तर खासदार साहेबांची पुढची पिढी जी आहे ती राजकारणामध्ये सक्रिय आहे. स्वतः नामदार नितेशजी राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ही 3री टर्म आहे त्यांची आमदारकीची आणि त्यांच्या साथीला तुमच्यासारखी आता युवा फळी जी आहे ती तयार होते. वडिलांनी 35 वर्ष खासदारांना साथ दिली. आता सिद्धेश रावराणे पंचायत समिती सदस्य बनून या पुढच्या राजकारणामध्ये नितेश राणेंना साथ देण्यासाठी सज्ज झाला आहे. काय वाटते? मी एकटाच नव्हे, या तालुक्यातील जेवढी आमच्या वयाची जी मुलं आहेत म्हणजे 18 वर्ष हा मतदानाचा अधिकार आणि 21 वर्ष हा निवडणुकीचा अधिकार, हे जर डोक्यात ठेवलं तर आम्ही 18 पासून जे 35-40 वर्षापर्यंतचे जे युवक वर्ग आहे
त्यांच्यामार्फत आम्ही खांद्याला खांदा लावून नितेशजी राणे साहेबांना एक वेगळं व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी किंवा एक त्यांची महाराष्ट्रामध्ये कसं त्यांचं नाव लौकिक होईल याच्यासाठी आम्ही सर्वच युवक, मी फक्त ह्या युवकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक पुढे आलेलो आहे. मी म्हणजे सर्व जे आमच्या मतदारसंघामधले जे युवक आहेत ते आम्ही सर्व नितेशजी राणे साहेब यांच्यामार्फत आम्ही नक्कीच त्यांना युवा म्हणून त्यांना साथ देऊ आणि ह्याच्या मागे देत आलो आहे. कुठल्याही गोष्टीसाठी खरं म्हणजे सिद्धेश एक नियोजन लागतं. काही करा तुम्ही, कुठे जायचं असं तरी एक नियोजन लागतं. राजकारणात एंट्री करायची हे आधीच निश्चित झालं होतं का? असं म्हणता येणार नाही. आधी मी समाजसेवा ही वडिलांकडनं बघत आलो आहे. वडिलांनी सांगितलं की राजकारण, व्यवसाय ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. समाजकारण, आपला हात कायम असा असला पाहिजे, कधीही कुठल्या दारात आलेल्या माणसाला खाली हात पाठवू नकोस. त्या गोष्टीकडे बघत आलो. तिथून लोकांची मागणी आहे की तू राजकारणात पाहिजेस, तू आमचं नेतृत्व करायला पाहिजेस आणि आमच्याकडे बसून निर्णय घेतले जातात. पहिली गोष्ट, आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी बसतो, आम्ही सर्व नेत्यांशी बसतो. आमच्या इथले जे काही लोक, सरपंच असू दे, सोसायटी चेअरमन असू दे, बूथ अध्यक्ष असू दे किंवा सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता, आम्ही सगळ्यांचे विचार विनिमय करतो. विचार विनिमय करून त्यांच्याकडनं जो निर्णय येईल त्याला न्याय देण्याचं काम आमचे नेते दिलीपजी रावराणे साहेब करतात. विचारण्याचा उद्देश हा होता ह्या प्रश्नाचा की शेतकरी पीक घ्यायच्या आधी शेताची मशागत करतो, जमिनीचा कस कसा आहे ते बघतो, कुठलं पीक पिकवायचं ह्याचा आधी विचार करतो. राजकारणात एंट्री घेण्याआधी विचार केला होता का हे ह्यासाठी म्हटलं की आत्ता जर बघितलं, आम्ही जो काय कानास्तो घेतला आहे म्हणजे कानोसा घेतल्यानंतर लोरे पंचायत समिती मतदारसंघाचा, जनता म्हणते की बंटी आमच्याकडे 3-4 वेळा येऊन गेला, बंटी आमच्या घरातला माणूस आहे. म्हणजे जवळपास 3 ते 4 फेऱ्या तुमच्या ऑलरेडी झाल्या आहेत. आज खरं म्हणजे अर्जांची छाननी झाली, तुमचा आज अर्ज वैध ठरला आहे, पण याआधीच खरं म्हणजे प्रत्येक घरोघरी आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनात तुम्ही जाऊन पोहोचलं आहे. 100%. मी प्रचार ह्या दृष्टीने प्रत्येकाच्या घरात नाही गेलो, मी त्यांची सेवा करण्याच्या दृष्टीने त्यांच्या घरात गेलो, त्यांच्याशी बसलो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जे काही अडचणी 5-7 वर्षामध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या, साहेब मंत्री झाल्यानंतर असू दे, राणेसाहेब खासदार झाल्यानंतर असू दे, आम्ही त्या पूर्णत्वात नेण्यासाठी प्रयत्नशील झालो, कटिबद्ध झालो आणि त्या लोकांशी विचार विनिमय केला. त्यांची प्रत्येक घराघरामध्ये आज कुठल्याही युवकाला विचारा नाही तर वृद्धाला विचारा की सिद्धेश म्हणजे काय किंवा बंटी म्हणजे काय, ते तुम्हाला त्याचं उत्तर देतील. आता बघितलं तर युवकांचं एक मोठं वलय, एक युवकांची मोठी फळी संपूर्ण वैभव तालुक्यात बघितलं तर मी तुलना करू इच्छित नाही आहे, परंतु बंटीच्या मागे जी काय युवकांची फळी आहे त्याला तोड नाही असं मी म्हणेन. मी कुठल्याही बाकी तुमच्या तालुक्यातील कुठल्याही भागाशी, गणाशी किंवा गटाशी तुलना करणार नाही मुद्दामून, पण तू आधी मुळातच विनम्र आहेस काय, तर तोडणं हे सरळ सरळ दिसते. कसं काय शक्य आलं हे युवकांचं एवढं संघटन, एवढी युवकांची फळी बांधणं कसं काय शक्य आलं? आम्ही म्हणजे सकाळी आमचं दिनचर्या अशी आहे की आम्ही सकाळी व्यवसायामध्ये असतो आणि व्यवसायातून संध्याकाळी आल्यानंतर जो काय टाईम आहे तो आम्ही युवकांना काय लागतं काय नाही, त्यांना कसं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील किंवा त्यांना अपेक्षित काम काय आहे, की त्यांची अपेक्षा काय आहे, त्यांना आज काय लागतं, ह्या गोष्टीचा आम्ही 100% प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या पदांवरती युवक कसा पुढे येईल त्याच्यासाठी मी म्हणण्यापेक्षा आमच्या मायाबरोबर असणारे सर्वच आमच्याबरोबर असणारे मित्र असू दे. आमचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे की आम्ही एकाला जर फोन केला की 10 मुलं त्या गोष्टीसाठी प्रयत्नशील राहतात. मग तो हॉस्पिटलचा प्रश्न असू दे, तहसीलदार कार्यालयातला प्रश्न असू दे की पोलीस स्टेशनचा प्रश्न असू दे, कुठलीही अडचण असू दे, आम्ही कोणालाही एका मुलाला फोन करू दे, 10 मुलं तिथे त्या गोष्टी पूर्ण करायला जातात. आणि त्यामुळे मुलांमध्ये आमचं एक वेगळं चैतन्य असं आहे की युवकांनी पुढे येऊन सगळ्या गोष्टीचं नेतृत्व करायला पाहिजे. त्या युवकांचा एक आधारस्तंभ म्हणजे एक युवकांची आशा म्हणून त्यांनी मला पुढे घेतले. त्यांच्या 100% मी त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आता ह्याच मुद्द्यावरती आपण बघितलं तर पुढे एक प्रश्न येतो की युवक आणि बेरोजगारी. युवकांना रोजगार देणं महत्त्वाचं. वयाच्या ऐन 25-26मध्ये बघितलं तर बंटी रावणे हा एक यशस्वी युवा उद्योजक म्हणून उदयाला येतो आहे. पण त्याचवेळी आपल्यासोबत जे काय हे मित्रपरिवारांचं गोंडाळं आहे, ह्या सर्व मित्रांना त्यांच्या 2 हातांना रोजगार देणं, त्यांच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबियांनासुद्धा त्यांची चूल पेटवणं
अशा अनेक प्रकारच्या काही जे काही उपाययोजना कराव्या लागतील यासाठी, त्यासाठी आपण काय करताय आणि काय आपले प्लॅन आहेत? सर्वप्रथम मी युवकांच्या मनात उद्योग किंवा व्यवसाय काय आहे आणि ते कशासाठी पाहिजे, आपलं पोट कसं भरलं जाईल ह्याच्यासाठी मी त्यांना आधी त्या गोष्टीची जाणीव करून दिली. जाणीव करून देत असताना त्याला दुग्ध व्यवसायामध्ये डेअरीमार्फत एक आम्ही आचिनामध्ये जय श्रीराम नावाची मी डेअरी ओपन केली. त्याच्यामार्फत आम्ही इथे असलेल्या स्थानिक मुलांना की गाई म्हैशी ह्याच्यासाठी कर्ज पुरवठा केला आणि आज आमचा डेअरीचा नवीन असलेल्या डेअरीचा 1000 लिटरचा व्यवसाय आहे. पर डे 1000 लिटरचा आमचा व्यवसाय आहे. तसंच आता आपल्या पलीकडे कुर्ली डॅम आहे. कुर्ली डॅमला पाणी आहे, मुबलक पाणी असल्यामुळे ऊस क्षेत्र आमच्या इथे वाढलं आहे. ऊस क्षेत्रामार्फत आम्ही डी वाय पाटील साखर कारखान्याला तो ऊस जातो. तर ती एक आर्थिक गरज लोकांना शेतीची आवड निर्माण झाल्यामुळे मुलं शेतीकडे वळालेत. व्यवसायामध्ये JCB सारखे म्हणजे अर्थमोअरसारखे व्यवसाय आहेत, कन्स्ट्रक्शनसारखे व्यवसाय आहेत, कामांमध्ये व्यवसाय आहेत. मुलं आमच्या इथे स्वतःहून पुढे येऊन व्यवसाय करायला म्हणजे कर्ज पुरवठ्यासाठी मागणी करतात. आम्ही त्या मागण्या पूर्णत्वास नेतो. दुसरी गोष्ट, आपण कुर्ली डॅममध्ये जर विचार केला तर आमचा एक प्रोजेक्ट आहे, म्हणजे माझे कन्सेप्ट आहे की MTDC मार्फत तिथे वॉटर स्पोर्ट्स व्हावे. वॉटर स्पोर्ट्स होऊन तिथे काहीतरी मुलांना नवीन MTDCतून किंवा मत्स्य व्यवसायातून काय नितेश साहेबांमार्फत त्यांना पूर्ण करून देता येईल ह्यासाठी मी त्यांच्या म्हणजे त्यांना धरून तो व्यवसाय किंवा त्या लोकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तो व्यवसाय तयार करायच्या मी मनस्थितीमध्ये आहे. त्यासाठी नक्कीच मला नितेशजी राणेसाहेब मला यात मदत करतील. युवकांसाठी आपण काम करता हे आहेच, त्यासोबतच महिलांसाठी सुद्धा. मगाशी तुम्ही जो काय उच्चार केलात की रसाई जत्रोत्सवाला आपण महिलांसाठी होम मिनिस्टरसारखे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतच, त्यासोबतच त्यांच्या घर बसल्यासुद्धा त्यांना हाताला रोजगार मिळावा हा भाग महत्त्वाचा असतो. त्याच्या माध्यमातून थोडाफार का असेना, तुटपुंजा का असेना, आपल्या कुटुंबाला ते आर्थिक भार लावू शकतात. मग त्यासाठी महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य ज्या काही शासकीय योजना आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये काही संकल्पना आहेत का? आता नक्कीच आपली जिल्हा बँक नक्कीच सर्व युवकांना किंवा म्हणजे लेडीजना स्त्रियांना 100% कर्ज पुरवठ्यासाठी मदत करते आणि त्यांच्यामार्फत जे काय आपल्याला उपाययोजना शासकीय असू दे किंवा निमशासकीय किंवा प्रायव्हेट असू दे, जे काय करता येईल ते 10-10 बायकांचा एकत्र ग्रुप करून किंवा एखाद्या बचत गटाला एखादी म्हणजे नवीन उपक्रम राबवण्यासाठी जे काय करता येईल ते मी नक्कीच पूर्ण करेन. तर हे होते सिद्धेश दिलीप रावराणे. आपण मुद्दाम त्यांच्या शर्टच्या इथं जो बॅच त्यांनी लावला आहे तिथे जाऊया. कमळ निशाण तर घेतलेलीच आहेत. आपल्या प्रेक्षकांना मुद्दाम मी क्लोजअप मधून दाखवतोय. इथं एक वेगळी टॅगलाईन त्यांनी घेतलेली आहे, कमळासोबतच आपला सिद्धेश. हे जे आपलं पण असतं ना ते फार महत्त्वाचं असतं. आपलं म्हटलं की वेगळी एक आपुलकी निर्माण होते. आपला सिद्धेश म्हटल्यानंतर हा माझ्या घरचा माणूस आहे, हा माझ्या मनातला माणूस आहे, हे आपोआपच त्या मतदाराच्या त्या संपूर्ण जनतेच्या मनात जाऊन बसतं. आणि हे नुसतंच दिखाव्यापुरतं नव्हे तर स्वकर्तृत्वातून गेल्या 5-7 वर्षांमध्ये सिद्धेश उर्फ बंटी रावराणे यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. केवळ म्हणण्यापुरतं नव्हे तर प्रत्यक्षात बंटी हे लोरे पंचायत समिती मतदारसंघातील प्रत्येक घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात सुद्धा पोचलेले आहेत. आणि साहजिकच आहे की 5 फेब्रुवारीला विजयाचा गुलाल हा सिद्धेश रावराणे यांचाच असणार आहे. हा विजयाचा गुलाल केवळ दाखवण्यापुरता नसेल तर तो भला मोठा असेल, ज्याची दखल संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा घेईल. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, वैभववाडी. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.